कुठे ते तुम्हाला काय वाटते कोण येईल आपल्या इकडे निवडून? जनतेचा कौल जाणण्यासाठी आलो. भाजपचे महायुतीचे इथं म्हटलंय भावना तयारी शिवसेनेवर. लाडक्या बहिणीचे पैसे आले तुम्हाला? महाविकास आघाडीचं म्हणते आम्ही 3,000 रुपये, मग ते 3,000 दिले. ते नाही पाहिजे आम्हाला. हवा तो रोजगार मिळून देऊ शकते महाविकास आघाडी महायुती. तुम्हाला काय वाटतं? आम्ही बुलढाण्याचे, आम्ही बोलला आहे का? हां, आम्हाला BJP सरकार पाहिजे, BJP आणि शिवसेना. याच्याशिवाय पर्याय नाही. हिंदुत्व जगवायचं असेल, हिंदूचं टिकवायचं असेल तर ते दोनच पाहिजेत, बाकी दुसरे कोणतेच पाहिजेत नाही. का बरं विकास नको का तुम्हाला? विकास होणारच आहे ना. ते असते तरच विकास होणार आहे. हे 50 वर्षात काँग्रेस होती तेव्हा बिलकुल राम मंदिर बनलं नाही. राम मंदिरावर बोलते का काँग्रेस? नाही बोलते. आता राम मंदिर बनलं, हे आमचं हिंदुत्वाचा गर्व असायचा. त्याच्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरे नाही पाहिजे, आम्हाला शिंदे सरकार आणि BJP पाहिजे. वाढत्या बेरोजगारीविषयी काय बोलणार तुम्ही? बेरोजगारी कोणती आहे मला सांगा? आता कोणते उपाशी येतं? सगळे कामधंदे करायले, सगळ्याला पैसे भेटायले, सगळे खुशाले. कोण उपाशी मला सांगा? बेरोजगार म्हणजे काय? पण एवढ्याला शिकलेला युवा त्याला पाहिजे तशा नोकऱ्या मिळत नाही. नोकऱ्या सगळेच भेटतील का? ज्याचे चांगलं जे शिक्षण चांगलं आहे त्याला नोकरी. मेहनत जे करल त्यांना फळ मिळणंच आहे ना. जो करेल तो मिळवेलच. बाकी जे आता पैसा लावून हे करतात ते काय करणार? आपल्या याच्या इतक्या वर्षापासून राम मंदिर नाही झालं, कोणी केलं? त्यांनी केलं. घरकुल कोणी मिळवून दिलं? गॅस सिलेंडर कोणी मिळवून दिलं? त्यांनी भेदभाव पाळला का? म्हणजे हिंदूचा विषय केला का? मुस्लिम समाज का? भेदभाव नाही पाळला ना त्यांनी. सगळ्यांसाठी हे केलं त्यांनी. असं भेदभाव नाही केला ना की हे या पक्ष हे आहे या जातीचं याला नको. त्यांनी सगळ्यांसाठीच केलं ना. मग आपल्याला ते सत्य येतच पाहिजे. पण आम्हाला BJPची सीट पाहिजे, शिंदे सरकार. आणि BJP सीट आहे म्हणल्यावर तुम्हाला आता इथं ताईला मतदान करायला. तर मग ताईचं निशाणी काय? धनुष्यबाण.